नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट. वडनेर बोलजी येथे जल जीवन मिशन की जलजनतेची फसवणूक. वडनेर बोलजीत पाण्यावरून संतापाचा स्फोट. ग्रामस्थांचा एल्गार. 30 दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण. नांदुरा तालुक्यातील वडनेर बोलजी येथे जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ग्रामस्थांना थेंबभरही दिलासा मिळत नसल्याने गावकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. योजना कागदावर पूर्ण, पण गाव अजूनही पाण्यासाठी वणवण, अशी संतप्त प्रतिक्रिया देत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले. राधेश्याम ज्ञानेश्वर सातव, रामेश्वर शिवाजी बोराळे, शांताराम बेलोकार, योगेश इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत जल जीवन मिशन योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जल जीवन मिशन योजना 4 ते 5 महिन्यांपूर्वी हस्तांतरित करण्यात आली, मात्र आजही गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. अनेक भागांमध्ये नळ असूनही पाणी नाही, तर काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या योजना फक्त फलकांवर आणि कागदांवरच दिसतात, पण सामान्य माणूस अजूनही पाण्यासाठी भटकतोय, असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. गावकऱ्यांनी प्रशासनासमोर ठोस मागण्या मांडल्या असून दर 4 दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करणे, शुद्ध पिण्याचे पाणी देणे, तांत्रिक बिघाड 12 तासांत दुरुस्त करणे, सर्व वाड्या वस्त्यांवर समान पाणीपुरवठा करणे, तसेच 2014 ते 2026 या कालावधीतील सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष चौकशी करणे, अशा मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच चुकीच्या पद्धतीने योजना राबविणाऱ्या संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे कामाचा वाढीव प्रस्ताव कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आला, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आज शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे, मात्र पुढील 30 दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समिती नांदुरा येथील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल. निधी मिळाला आहे 5 कोटीचा, त्याच्याबद्दल तुम्ही आणखी पुढे काय माहिती करता का? निधीसाठी अनेक या गावामध्ये आरटीआयचे अधिकारी आहेत. आरटीआयचे अधिकारी जे आहेत ते आरटीआयचे कार्यकर्ते जे आहेत ते टाकत आहे निधी. मुळामध्ये वडण्यासारख्या गावामध्ये निधीचा प्रश्न येत नाही. वडण्यासारख्या गावामध्ये निधीचा प्रश्न येत नाही. गावा मतदारसंघातील सर्वात मोठं गाव आहे. 12,500 इथं वोटिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमदाराला निधी मागा, खासदाराला निधी मागा, ते हसून तुमच्या गावाला निधी देतात. हा निधी झाला कुठे? हा निधी मी माझ्या अगोदरच्या भाषणात सांगितला की या निधीचा वापर करून गावातील काही लोक टाटा बिर्ला बनलेले आहे. आमचं यांना एवढंच म्हणणं आहे की सांगा मला टाटा बिर्ला साठा कुठे आहे, सांगा जरा आता साठा आमचा वाटा कुठे आहे. आरटीआय वगैरे लावले होते त्याच्यामध्ये? बरेच आरटीआय कार्यकर्त्यांनी आरटीआय लावलेले आहेत, त्यांनी मिळालेलं नाहीये. मुळामध्ये आरटीआयच्या उडवाउडवीची उत्तर मिळाले, उडवाउडवीची उत्तर इथे दिले. आता दुर्दैवाची गोष्ट कशी आहे की गावामध्ये हा जो मोर्चा झालेला होता हा सुनियोजित मोर्चा होता, काही अचानक उद्भवलेला मोर्चा नव्हता. त्याच्यामुळे काय झालं होतं की अशा महत्वपूर्ण घटनेच्या वेळी ग्रामसेवकासारखा अधिकारी इथं उपस्थित न राहणे हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट मी इथं म्हणतो. ग्रामपंचायत में एक ग्रामसेवक की कुर्सी का फोटो और सरपंच की कुर्सी का फोटो लिए जाए.